पण कोणी दिली का दिली हे कळायला नको का? आता आज जाऊन भिंतीला लावावा लागणार का न म्हणतो मी, तरच उत्तम बातमी मिळेल की हो. पाण्याचा एक थेंबही आवळ्यावर राहता कामा नये. चांगले खसा खसा पुसा. काय पांडू? कळलं ग बुडगे, कळलं. तेच तेच किती वेळा सांगतोस ग? अरे एक थेंबही आवळ्यावर राहिला तर मोरावळा खराब होतो. काळजी नको घ्यायला. अरे हे मागणीचे मोरावळे आहेत. आपलं काम कसं चोख हवं. कुठे होतीस तू माई? आजोबांच्या भाकऱ्या दे ना ग लवकर. बघ कसा विठू रायासारखं उभा केलंयस तुम्हाला. हो की नाही आजी? तशीच उभी आहे ना मी. मुलांच्या समोर तरी रागवल्यात, अबोला आहे, हे नको दिसायला. हे घे पांडू, न्याहारी वाढू का रे तुला? आम्हाला यायच नाही न्याहारी बिहारी करायला. लय काम आहे तो आम्हाला. ना ग बुडगे, हो की नाही? हो तर. पांडू तोऱ्या दाखवू नकोस हा. नेहमी तर मला खाऊ दिला नाही, मला खाऊ दिला नाही अशी तक्रार करत असतो. अगोदरपणा करू नकोस, नाहीतर आजी रागवेल तुला. हो की नाही ग आजी? हा बुडगी काय मला वरडतच नसते. आज मी तिची मदत करतोय ना. 2 पायली मुरावळा तयार करायचा आहे. त्रास देऊ नकोस. अगं बाई, 2 पायलीचा मुरावळा? मला नव्हतं ठाऊक. कोणाची मागणी आहे? एवढी मोठी मागणी आहे तरी कोणाची? मला सांगायचं ना, मी बाकीची कामं बाजूला ठेवली असती. आता एवढे आवळे बघितल्यानंतर तर्क नको चालवायला. मी काय पांडूच्या घरी गेले नव्हते त्याला सांगायला. तो आला विचारला म्हणून सांगितलं. कुणी विचारलं नाही तर काय सांगणार? काय रे पांडू? मला काय बी कळत नाही. फक्त तू बोलतेस ते गोड वाटते. पात्र आहेस तू, पात्र. आणि काय ग सखू, तुला पण सांगते, नाहीतर उद्या म्हणशील मला नाही सांगितलं. आपले विश्वंभर शास्त्री आहेत ना, त्यांची मागणी आहे ही. म्हणजे ही मोठी मागणी विश्व